नमस्कार, मी अंजली तांदळे. तुम्ही पाहताय ABP माझा. सध्या बिग बॉसचा नवा सीझन येतोय आणि हा नवा सीझन आपला मराठमोळा लय भारी असा अभिनेता यावेळेस होस्ट करणार आहे आणि तोच आज आपल्यासोबत इथे इंटरव्ह्यूमध्ये जॉईन झालेला आहे. यंदा तुम्ही हा बिग बॉसचा शो होस्ट करताय. खूप एक्साइटमेंट असेलच, खूप तयारी केली असेल. कितपत तयारी केली आहे? नाही, एक्साइटमेंट प्रचंड आहे. तयारी तर 2-3 महिन्यापासून सुरूच आहे. प्रोमोज, अप्रोच काय, शो कसा असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला हँडल करायचं आहे, क्रिएटिव्हली त्या गोष्टी डिस्कस होतात. परंतु एंडमॉल असेल किंवा कलर्सची टीम आहे, TV 18ची टीम असेल, ते क्रिएटिव्हली प्रचंड इन्वॉल्ड आहेत आणि त्यांच्या हातात ही सगळी क्रिएटिव्हिटी असल्यामुळे मला जास्त विचार करण्याची गरज नाही. या सीझनमध्ये तुम्ही होस्ट करताय. या होस्टची तयारी करताना तुमच्या घरातल्या बिग बॉसने तुम्हाला काय अनुभव, असे टिप्स दिलेत का? नाही, आमच्या दोघांमध्ये मीच होस्ट करतो जास्त. पण टिप्स नाही, पण असं वाटतं की सपोर्ट असणं फार गरजेचं असतं. तुमचा जो पार्टनर आहे, लाईफ पार्टनर असेल, आणि त्यांचा सपोर्ट हे माझ्यासाठी सर्वोपरी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. रितेश, तुम्हाला महाराष्ट्राने नेहमी एक उत्तम अभिनेता म्हणून पाहिलेलं आहे, एक हसवून ठेवणारा अभिनेता म्हणून पाहिलेलं आहे. पण यंदा बिग बॉसमध्ये तुम्हाला बघताना आम्हाला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे कदाचित. कारण की तुमच्याकडनं राग वगैरे आम्हाला अपेक्षित नाही आहे कधी, कारण की आम्ही तुम्हाला कधी असं पाहिलंच नाही आहे. पण बिग बॉसमध्ये याची गरज पडते. कधी रागवावं लागतं, कधी सल्ले द्यावे लागतात. तर तुम्ही कशी ती भूमिका पार पडणार आहे? अजून काय ना, त्या टप्प्यावर ती गोष्ट आली नाही. तो टप्पा अजून गाठायचा आहे. पण जिथं ज्या गोष्टीची गरज आहे तिथं ती गोष्ट करावी लागते आणि ती आपण करू. बिग बॉस म्हटलं की तिकडे खूप भांडणं होतात आणि ती भांडणं सॉल्वही करावी लागतात. आयुष्यात अशी कधी भांडणं कोणाची सॉल्व केली आहेत का? भांडणं सॉल्व केली नाही. नाही, बऱ्याच प्रयत्न मित्रांमध्ये जे भांडणं असतात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते सोडवलीसुद्धा आहेत. आत्तापर्यंत जसं बिग बॉसचा सीझन जे तुम्हाला भरपूर लक्षात राहिलं आहे आणि तुम्हाला हा कंटेस्टंट आवडतो, असं कोणतं सीझन आहे? मला खरं म्हणजे मराठीमध्ये शिव ठाकरे खूप आवडले होते. त्यांची एक नंतर ते हिंदीमध्ये पण आले. तो सीझनसुद्धा मला प्रचंड आवडला. कारण काय, प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख होती त्या सीझनमध्ये. त्या सीझनमध्ये साजिद खानसुद्धा होते. ते माझे चांगले मित्र आहेत, जवळचे मित्र. आणि त्या सीझनमध्ये पहिल्यांदा ती मंडली वगैरे झाली होती. तर प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी नवीन असतं. कधी कधी सीझनमध्ये कॅप्टन्स असतात, कधी कधी रूम्स असतात. तर ह्या सीझनमध्ये काय असणार आहे ते मजा येईल पाहायला. हे तुम्ही गुपितच ठेवणार आहे अजूनही? नाही, त्यांनी माझ्याशी पण गुपितच ठेवलं आहे अजून. ओके. जर बिग बॉसचा नवा सीझन आणायचा आहे आणि त्यात फक्त राजकारणी भरायचे आहेत, फक्त राजकीय नेते मंडळी, तर असे 5 राजकीय मंडळींची नावं सांगा. काय आहे ना, सध्या इलेक्शन येणार आहे, म्हणून हा बिग बॉस शोच होणार नाही जर त्यांना आत ठेवलं तर मला वाटतं की महाराष्ट्राची ज्याला जास्त गरज आहे ते आहे येणारं इलेक्शन. तर जी राजकीय मंडळी आहेत त्यांना आता प्रचार करू द्या, निवडून येऊ द्या, चांगलं सरकार स्थापित करू द्या. थँक्यू रितेश, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप मजा आली. तुम्हालाही खूप शुभेच्छा. प्रेक्षकांना जाता आता एक मेसेज द्यायचा असेल तर काय द्याल? मेसेज काय, आता बिग बॉसचा नवीन सीझन येतो आहे आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी आहेत त्याच्यात. नवीन होस्ट आहे, नक्की बघा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.